आपल्या राज्याचं आर्थिक उत्पन्न बजेट हे 6.5 लाख कोटीचं आहे। पुढच्या वेळेसचा अर्थसंकल्प 7 लाख कोटीचा होईल। स्थूल उत्पन्न 42-43 लाख कोटी आहे। हे आता काय करायला लागले? इतके दिवस विरोधकांनी सांगितलं ही योजना अशी आहे, ही योजना तशी आहे, फसवी आहे। ज्यावेळेस आमच्या मायमाऊलींनी प्रतिसाद दिला आणि ते आनंदी झाले, आता ते सांगताय काही त्यांचे बगलबच्चे, अरे आता पगारच होणार नाही, अरे आता यांच्याकडे पैसे शिल्लक राहिले। हे शाण्या सांगणाऱ्या, तू अर्थमंत्री आहे का मी अर्थमंत्री आहे? तिजोरी तुझ्या हातात आहे का माझ्या हातात आहे? का लोकांना खोटं बोलतो? तुम्ही स्वतः तुमचा संसार करत असताना तुमच्या खिशात किती पैसे आहेत, तुमच्या तिजोरीत किती पैसे आहेत, तर तुम्हाला माहिती का बाहेरच्या लोकांना माहिती आहे? आज लोकांच्या पुढे जायला यांना तोंड नाही, चेहरा नाही, आणि म्हणून लोकांना सांगतात त्यांचे कॉन्ट्रॅक्टरची बिलं थकली, त्यांचे पुढचे पगारच होणार। शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला भरभरून देण्याचा प्रयत्न केला। करोडो रुपयाच्या योजना त्यांनी आपल्याकरता दिल्या। उद्या देखील काही हॉस्पिटलचे भूमिपूजन, मेडिकल कॉलेजची हे त्यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी होणार आहे। अनेक ठिकाणी आपला सोलापूरचा देखील एअरपोर्ट जरा दुर्लक्षित होता, त्याला पण पुन्हा स्थिर स्थावर करण्याचा प्रयत्न हा केंद्राच्या आणि राज्याच्या मदतीने झाला। शेवटी वाहतुकीची चांगल्या प्रकारची हवाई वाहतुकीची सोय ही हवाई वाहतुकीची सोय ही राज्याच्या वेगवेगळ्या भागात असली पाहिजे, ही भूमिका महायुतीच्या सरकारने स्वीकारली आणि त्याच्यातून अनेक टर्मिनल, अनेक एअरपोर्ट, अनेक नवीन सुधारणा करण्याच्या करता केंद्राने आणि राज्यांनी पण त्याच्यामध्ये निधी दिला आहे। वंदे भारत ट्रेन आता आपल्या सोलापूरला येते, किती लवकर आपण मुंबईतनं सोलापूरला येतो, सोलापूरमधनं मुंबईला जातो, ही लोकांची सोय आहे। राष्ट्रीय महामार्ग हे मोठ्या प्रमाणावर कामं चाललेली आहेत। त्याच्यामध्ये यंदा सुदैवाने पाऊस काळ चांगला झालाय। आपलं उजनी धरण ज्याच्यावर माझ्या सोलापूरचं बरंचसं शेतीवाडी अवलंबून आहे, पिण्याच्या पाण्याच्या योजना अवलंबून आहे, ते 100% भरलेलं आहे। वेगवेगळ्या ठिकाणी माझा सोलापूर जिल्हा रब्बीचा जिल्हा, तरी देखील त्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून बाहेरनं पाणी आणून आपला भाग हा हिरवागार करण्याचा, पाणी तिथं देण्याचा प्रयत्न हा आमचा महायुतीचा चाललेला आहे। कालच मला वाटतं देवेंद्रजींनी मंगळवेढ्याला देखील एका लिफ्ट इरिगेशनचं भूमिपूजन केलं आणि आम्ही हे करताना एक विचार करतोय, माय माऊलींनो, बांधवांनो, काही झालं तरी या योजना पुढे चालल्या पाहिजेत। आज ऊर्जा खात्याचे मंत्री स्वतः देवेंद्रजी इथं आहेत। राज्याचा अर्थसंकल्पामध्ये घोषणा करत असताना 2 वर्षात सर्व राज्यातल्या शासकीय उपसा सिंचन योजना ह्याचं आम्ही सोलरवर त्या आणण्याचा प्रयत्न करू, सोलरवरची ऊर्जा त्याला त्या ठिकाणी देऊ आणि त्याच्यातून वीज तयार करून ती माझ्या शेतकऱ्यांना कशी परवडेल। लाईटच्या बिलमध्ये शेतकरी अडचणीत येतो, पाणीपट्टी भरायची माझ्या शेतकऱ्याची तयारी असती आणि त्याच्यातून आम्ही या कामाकरता राज्य सरकारने 3,366 कोटी रुपयाचा निधी दिला। शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचं एक धोरण आमच्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे। आणि मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आठवड्यातले निम्मे दिवस दिवसा, निम्मे दिवस रात्री वीज आम्ही शेतकऱ्याला देतो। 6 महिन्यांनी माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिवसा सकाळी दिवस उजाडला आणि दिवस मावळेपर्यंत वीज मिळेल, रात्रीचा त्यांना त्रास आता सहन करावा लागणार नाही। हा देखील एक क्रांतिकारक निर्णय आपल्या महायुतीच्या सरकारने घेतलेला आहे। शेवटी हे सरकार तुमचं आहे, आम्ही शेतकरी आहोत, तुम्ही शेतकरी आहे, आपल्याला एकमेकांचे प्रश्न माहिती आहेत आणि त्याच्यामुळेच मागच्या अर्थसंकल्पामध्ये अनेक योजना आम्ही या राज्याच्या भल्याच्या करता आणल्या। त्याच्यामध्ये सगळ्यात लोकप्रिय महाराष्ट्रामध्ये झालेली योजना आणि ती म्हणजे माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आज आम्ही ज्यावेळेस आलो त्यावेळेस माझ्या लाडक्या बहिणी इतक्या त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता। एका बाजूनी मी भेटत होतो, एका बाजूनी देवेंद्रजी भेटत होते। देवेंद्रजी खोटं नाही सांगत, मी अनेक ठिकाणी महाराष्ट्रात जातोय, परंतु ही योजना जाहीर केल्यानंतर ज्या प्रकारे माझ्या मायमाऊलींच्या आणि महिलांच्या मध्ये एक ह्या महायुतीच्या सरकारबद्दल आदराचं स्थान निर्माण झालंय, आपलेपणाचं स्थान निर्माण झालंय। एक ह्या सगळ्या बहिणी म्हणतात फार चांगलं झालेलं आहे। जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे तर तुम्हाला आलेच। जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये रक्षाबंधन होतं, रक्षाबंधनामध्ये भाऊ या नात्याने आम्ही तुम्हाला ती ओवाळणी टाकली। आता ऑक्टोबर नोव्हेंबर तो चालू झालाय। आपल्या इथं दिवाळी आहे, दिवाळीमध्ये भाऊबीज असते। माझ्या मायमाऊली बहिणींनो, भाऊबीजेचे देखील ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले झालेत की नाही? हात वर करा ज्यांच्या खात्यात जमा झाले। बघा इतक्या महिलांच्या खात्यात जमा झाले, धन्यवाद। खाली घ्या।
आज इतके दिवस आम्ही राजकारण करतोय. स्वतः देवेंद्रजींनी मुख्यमंत्री पद भूषवलंय, आज उपमुख्यमंत्री आहेत. मी अनेकदा उपमुख्यमंत्री पद भूषवलंय. त्यांनी अर्थसंकल्प सादर केले, मी अर्थसंकल्प सादर केले, इतरांनी केले. पण यावेळेस आम्ही ठरवलं, मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी काही झालं तरी माझ्या महिलांना आपण आर्थिक बाबतीमध्ये सक्षम केलं पाहिजे, सबल केलं पाहिजे. ही माझी मायमुली खुरपायला जाती, ही माझी मायमुली सकाळपासून कामाला लागते. दिवस उजाडता पहिलं काम सुरू कोणाचं होतं तर घरातल्या महिलेचं, आणि रात्री झोपताना शेवट दरवाजाचं त्या ठिकाणी कवाड कोण लावतं तर त्या बाबतीमध्ये आमची मायमाऊली एवढी राबती. परंतु कधी कुठल्याही सरकारने माझ्या या मायमाऊलीचा विचार केला नाही की बाबा ही एवढी राबते, तिलाही स्वतःचं मन आहे ना, तिलाही स्वतःची इच्छा आहे ना. कधी सोलापूरच्या बाजारामध्ये गेले, मंगळवेढ्याच्या, पंढरपूरच्या, माझ्या बार्शीच्या किंवा त्या ठिकाणी माढ्याच्या, करमळ्याच्या कुठल्याही बाजारामध्ये गेली तर तिला काही वाटत नाही की आज बाजारामध्ये आमका सण आहे, मी माझ्याकरता काहीतरी घ्यावं. परंतु तिच्या मनात असलं तरी तिच्या मनाला ती मुरड घालते. नाही, आपल्याला आपल्या कुटुंबाला घ्यावं लागेल, आपल्या मुलाबाळांना घ्यावं लागेल. आज मात्र हेच कुठंतरी आम्हाला दुरुस्त करायचं होतं. आज इथं कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार होऊन न देता डायरेक्ट डीबीटी तुमच्या अकाउंटला पैसे पाठवतात, मध्यस्थी नाही, काही नाही. त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होण्याचं काही कारण नाही. आज तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो, जे समाधान दिसतं, तुम्ही जे आम्हाला दोघांना राखी बांधलेल्या आहे, त्या राखीच्या शपथ घेऊन सांगतो, माय माऊलींनो, तुम्हाला आम्ही लोक भाऊ कधी अंतर पडून देणार नाही. हा शब्द मी तुम्हाला या सोलापूरच्या सभेमध्ये देतोय. आम्ही शब्दाचे पक्के आहोत. आम्ही 10 विचार करतो आणि मग नंतर शब्द देतो. आम्ही इतकी चांगली योजना आणली, परंतु गेल्याच महिन्यात एका कार्यक्रमामध्ये काँग्रेसचे माजी मंत्री बोलण्याच्या भरात सांगून गेले, आम्ही सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदा लाडकी बहीण योजना बंद करणार. का? आमच्या गोरगरीब माय माऊलींना, बहिणींना पैसे मिळतायत ते तुम्हाला बघवत नाही? बंद करण्याची भाषा करताय. त्याच्यामध्ये राज्यातल्या सर्वसामान्य माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट पैसे जात आहेत. त्यांना सन्मानाने उभं राहण्याची संधी हे महायुतीचं सरकार देत आहे, ते या मंडळींना बघवत नाही. त्यामुळं या विरोधकांना, काही जणांना या योजनेच्या विरोधात कोर्टात त्यांनी पाठवलं. कोर्टातनं स्टे आणण्याचा प्रयत्न केला. सुदैवानी कोर्टाने पण त्यांचं धुडकावून लावलं. विरोधक सत्तेवर आले तर ही योजना 100% बंद करतील, हे माझ्या महाराष्ट्रातल्या माय माऊलींना, बहिणींना मला सांगायचं आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की ही योजना तुमच्याकरता आणली. तुमच्या गोरगरिबांच्या मुली कॉलेजचं शिक्षण सोडून देतात, आई बापाला परवडत नाही, तिला शिकायचं असतं परंतु ऐपत नसती, तिला देखील आम्ही कॉलेजचं शिक्षण मोफत देण्याची योजना आणली. थोडेसे गॅसच्या किमती तुम्हाला कधी कधी त्रासदायक ठरतात, त्याकरता वर्षातनं 3 गॅस सिलेंडर मोफत माझ्या बहिणींना देण्याची योजना या आपल्या महायुतीच्या सरकारने आणली. काय वाईट केलं? का इतरांच्या पोटात दुखतंय? अरे एवढी चांगली योजना आणली. माय माऊलींनो, ही योजना पुढे चालू ठेवायची का नाही ठेवायची तो तुमच्या हातात आहे. तुम्ही म्हणाल कसं? 1-1.5 महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहे. माझी आपल्याला विनंती आहे, तुम्हाला प्रत्येकाला एक मताचा अधिकार दिलेला आणि तो उद्याच्याला तुम्ही महायुतीच्या सरकारमध्ये आमच्या 3 खुणा आहेत, एक कमळ, एक धनुष्यबाण आणि एक घड्याळ. ज्या ज्या ठिकाणी उमेदवार उभे असतील तुमच्या मतदारसंघात, या 3 पैकी जिथं खूण दिसेल ह्याच्यातली कुठली, तिथलं बटन दाबा. मी तुम्हाला शब्द देतो, सोलापूरमध्ये आमचा पांडुरंग विठोबा बसलाय, विठ्ठलाच्या साक्षीनं सांगतो, पुढे 5 वर्ष योजना तुमच्याकरता चालू राहील, कुठं कमी पडणार नाही. आता तुम्ही ठरवायचंय महायुतीचं सरकार आणून पुढे 5 वर्ष योजना चालू ठेवायची काय, या विरोधकांना तिथं आणून आपल्या योजना बंद पाडायच्या, याचा विचार तुम्ही करायचा. प्रत्येक वेळेस आम्ही सगळीकडे येऊ शकणार नाही. इथून गेल्यानंतर गावोगावी सांगा की आपल्याला चालू ठेवायचंय. आम्ही हे चालू ठेवताना जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार केला नाही. सगळ्या जाती धर्माच्या महिलांना त्याच्यामध्ये घेतलंय. आज येताना अनेकांना विचारलं, दादा पैसे आले, दादा पैसे आले, इतक्या खुश होऊन सांगत होत्या, अरे तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद ह्याच्यातच आम्हाला समाधान आहे आणि त्याच करता ही योजना आणलेली आहे. त्याचा विचार तुम्ही त्या बाबतीमध्ये केला पाहिजे. एवढावरच नाही, आम्हाला महिलांचा सर्वांगीण विकास करायचा. विरोधकांनी तर एवढी आमची चेष्टा टिंगलटावाळी केली, म्हणले अरे ही योजना आणली काय पैसे देणार नाही, ही चुनावी जुमला आहे. जुलैचे ऑगस्टचे पैसे दिले 3000. मग म्हणले लवकर काढून घ्या,
तुमच्या खात्यात ते पैसे परत सरकार काढून घेईल. अरे शाण्यांनो, माझ्या बहिणीची ओवाळणी कुठला भाऊ परत काढून घेतो का? काही पण सांगता. त्यामध्ये इथं तुम्हाला पैसे मिळाले, सप्टेंबरचे 1,500 रुपये दिले, ऑक्टोबर नोव्हेंबर पुन्हा अडचण येऊ नये म्हणून 3,000 रुपये तुम्हाला पाठवले. काही मला महिला भेटल्या की दादा आम्हाला सगळं मंजूर झालंय परंतु काही अडचण आली. ती अडचण मी, देवेंद्रजी, एकनाथराव शिंदे आम्ही बघू, तपासून घेऊ. कुठली लाभार्थी जी योजना नियमात बसती ती या लाभापासून वंचित राहणार नाही. काळजी करू नका. त्यामध्ये तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे देण्याचं काम केलं जाईल. अशा पद्धतीच्या या योजना आपण आपल्या मायमाऊलींच्या करता आल्या. तर त्याच्यात विरोधक काय म्हणायला लागले, अरे ह्यांची लाडकी बहीणच भावांना तर बघतच नाही. अरे शाण्यांनो, भावांनाकडे पण बघितलंय. आज मी पण शेतकरी, माझ्याकडे पण विहिरी आहेत, इलेक्ट्रिक मोटारी आहेत आणि इलेक्ट्रिक मोटारचं बिल भरताना किती त्रास होतो ते शेतकऱ्याला माहिती आहे. मी, देवेंद्रजी आम्ही बसलो, लोकेश चंद्रांना बोलवलं की आपल्याला 3, 5, 7.5 या हॉर्सपॉवरच्या मोटारचं बिल माफ करायचं. ते म्हणले माफ केलं तरी तुम्हाला तुमच्या तिजोरीतनं द्यावं लागेल. म्हणलं आम्ही देऊ, आमच्या बळीराजाच्या करता त्याची आमची तयारी आहे, तेवढी आमची ऐपत आहे, तेवढी आमची हिंमत आहे. मग त्यांनी सांगितलं 14 ते 15 हजार कोटी रुपये लागतील आणि 44 लाख चांद्यापासून बांद्यापर्यंत शेतकऱ्यांना 3, 5, 7.5च्या मोटरचा बिल माफ करण्याकरता पैसे द्यावे लागतील. आम्ही हो म्हटलं. आणि आज मी माझ्या सोलापूरकरांना तुम्हाला सांगतो, 3, 5, 7.5 माझ्या सोलापूरचा 72 शेतकरी, तो जे काळ्या आईची सेवा करतो त्याच्याकरता 3,49,000 शेतकऱ्यांना 3 महिन्याचं 260 कोटी रुपयाचं बिल माफ केलं. शून्याचं बिल तुम्हाला सगळ्यांना दिलेलं आहे, शून्याचं बिल. मित्रांनो, मी एक आठवण सांगतो, मी त्याचा साक्षीदार आहे. कदाचित लक्ष्मण ढोबळे पण साक्षीदार असू शकतात. 2003चा काळ होता. त्यावेळेस सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते आणि आम्हाला म्हणले, आम्ही त्यावेळेस एवढं सिनियर मध्ये बोलत नव्हतो, आम्हाला सांगितलं की आपण वीज बिल माफी आणू. आम्ही पण म्हणलं चांगली योजना आहे, त्याच्यामध्ये आणूया. एक बिल 0चं दिलं आणि नंतर काही कारणांनी 4ची निवडणूक आली आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री न होता विलासराव मुख्यमंत्री झाले, काँग्रेसचे मुख्यमंत्री झाले. विलासरावांनी आम्हाला सांगितलं आपल्याला ही योजना परवडणार नाही, आपल्याला बिल द्यावं लागेल. आणि 2004 पासून बिल द्यायला सुरुवात झाली. ते म्हणाले की आता आपण सत्तेवर आलोय, आता काय करायचं, चालू करायचं. मी आज ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब इथं बसले. सोलापूरकरांनो, तुमच्या मार्फत महाराष्ट्राला सांगायचं आहे, हे जे काही 3, 5, 7.5चं वीज माफी दिली ही आउटघटकेची नाहीये, ही उद्याच्यालाही कायम आपल्याला चालू ठेवायची आहे. पुन्हा आपल्याला महायुतीचं सरकार आणायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला पुढेही 0ची बिलं देण्याची जबाबदारी देवेंद्रजी, मी आणि एकनाथराव शिंदे घेतोय. आम्ही शब्दाचे पक्के आहोत, काळजी करू नका. आम्ही त्यांच्यासारखं फसवणार नाही. एक तर योजना देताना 10 विचार करू, परंतु विचारपूर्वक योजना दिल्यावर मागं हटणार नाही.